हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. जसं एखादा वनवा पेटावा आणि अंतकरणामध्ये जाळ व्हावा आणि भगवंताचा धावा तुकोबरांनी करावा, तसा धावा सुरू केला माझ्या राजानं. जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी आता याच्या आईला काय सांग, आता याच्या बायकोला काय सांग, त्याच्या आईला म्हणू का तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आहे? काय म्हणेल त्याची आई मला? 6 महिन्यापासून त्या पोरीनं नवरा पाहिला नाही, तिला कसं सांगू की तुझं कुंकू संपलंय? हे धावर केशवा माझी मदत कर. कसं सांगू त्याच्या आईला, काय करू? याचं राजानं माती गडावर केली त्याची. राजानं त्याची त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगा पूजन गडावर केलंय, त्याचे सगळे विधी गडावर झालेत. अजून त्याच्या आईला माहिती नाही, अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही, अजून महाराष्ट्राला माहिती नाही, फक्त राजाला माहितीये.
राजे रडले आणि राजावरती एक संकट आलं, सिद्धी जोहर नावाचं. महाराष्ट्रामध्ये अक्रूर महाराज साखरे म्हटलं की हे उदाहरण मी रोज सांगतो. कीर्तन शिवजयंतीचा असो, मधला असो, कधीही सांगतो. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक आईला, प्रत्येक बापाला, प्रत्येक मुलाला कळालं पाहिजे. ऐका जरा, शिवजयंती थाटात करताना पोरांनो, एक वर्षभर तुम्ही साखरे महाराजाला विसरणार नाही. उदाहरण एवढं 10 मिनिटाचं आहे. संत कोणासाठी म्हणलेत? काय द्यावे त्यासीन व्हावे उतरा, काय देऊ त्यासी, काय द्यावे, काय दिलं म्हणजे उपकार फिटतील, ठेविता हा पायी, काय द्यावे तेच व्हावे उतराई. कसं होता येईल? ऐका उदाहरण. का होता येत नाही? सिद्धी जोहर नावाचं संकट आलं राजावर. गड होता पन्हाळा आणि जिल्हा होता कोल्हापूर. आणि त्या पन्हाळगडाला 42,000 सैन्यानं वेढा दिला होता. पोरांनो ऐका बरं. आणि गडावरती 1200 मावळे होते. शिवजयंती सफल होईल, या तरुणांनी ठेवलेला खर्च सफल होईल, त्यांनी ठेवलंय कीर्तन, प्रवास सुखाचा होईल, एवढं गोड गायन, एवढं गोड कीर्तन ऐकताय, शिवजयंती गोड झाल्याचा आनंद मिळेल. ऐका, गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. धो 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 पाऊस पडायला लागला. आणि आता गड सोडायचा होता, पण कसा सोडायचा? मग राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. पावसाळ्यामध्ये एका बाजूनं बुरुज ढासाळला आणि तिकडून पळून जायचं. ते पळून असं जायचं, बाजीप्रभू सहित 400 मावळे राजांना खांद्यावर घेतील आणि पालखी घेऊन राजांना विशाळगडावर पोहोचत करतील. 400 मावळे गडाचं रक्षण करतील, नियोजन त्र्यंबक पंत करतील. आणि 400 मावळे राजांसारखाच एक पोरगा एका पालखीमध्ये बसवायचा आणि त्याची पालखी घेऊन सिद्धीच्या शामेण्यात जाते. सगळं नियोजन ठरलंय महाराज. अप्पा महाराज फक्त एक पोरगा पाहिजे, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसायला, असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा, नेमापूर त्याचं गाव. राजांच्या लक्षातही आला, पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नात. राजाला वाटलं याला जर म्हटलो आणि याचं काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांगू, याच्या बायकोचं कुंकू कसं बाजूला करू. नको नको नको, राजा म्हटले नाही त्याला. आणि 2-4 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली, राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. आणि राजे असं म्हणत तो पोरगा राजांच्या महलामध्ये आला. त्यांना राजाला मुजरा, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. राजा म्हटलं कशासाठी रे मुजरा? म्हटले राजा मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं. काय पाहिजे बाळा? देताल ना राजा? मागून तर बघ म्हटले. पोरगा म्हटलं राजा तुमच्या डोक्यावर जो मुकुट आहे तो माझ्या डोक्यावर घाला, तुमच्या अंगावर जे कपडे आहेत माझ्या अंगावर घाला, तुमची जी तलवार आहे मला लावायला द्या, तुमचा जो शेला आहे मला बांधायला द्या, आणि तुमचं जे छत्रपती नाव आहे ते मला लावायला द्या. काय पोरगा आहे बघा. तर राजा म्हटलं अरे येड्या, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, सगळं मिळेल, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं कधीच परत नाही यायचं. तर पोरगा म्हटलं राज, असा जर मेलो ना राज, असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचा मुकुटन कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला. काय भाव आहे. आमच्या पोरांनी शिकला पाहिजे हा. खरंच सांगू, याच्यासाठी शिवजयंती महाराज. हा नावी समाजाचा पोरगा मराठ्याला प्रेम देतो हे शिकण्यासाठी शिवजयंती. एक ब्राह्मण समाजाचा पोरगा, वंजारी समाजाचा पोरगा, धनगर समाजाचा पोरगा एका विचारानं मराठ्याच्या रक्ताला साथ देतो. हे इतिहास आहे महाराज आमचा. इथं भांडण्यासाठी इतिहास नाही. इथं ही जी माता बसली ना, ही माती, ऐका ऐका सगळ्या पोरांनी ऐका माझं, ही सगळी जी बसलेली माता आहे ही मग ही शिवभक्त नारायण महाराजाकडे जाऊ द्या, बाबाजीकडे जाऊ द्या, रामाला जाऊ द्या, कुठं सप्तशृंगीला जाऊ द्या, तुळजाभवानीला जाऊ द्या, आळंदीला जाऊ द्या, जिथं जिथं ही माता दर्शनाला जाईल तर देवाला एकच मागणं मागते. या देशातली माता देवाला समाधान भाऊ एकच मागणं मागते, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काय म्हणते ती? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं दारू पिऊ नये,
माझ्या पोरानं कोणती पोळी खाऊ नये न. आज विनंती आहे, तुमच्यातला एखादा पोरगा इथं राजांच्या पायावर गायछाप मांडत असेल तुमच्यातला बरं, आणि तो म्हणत असेल आजपासून मी पोळी खाणार नाही, तर ती आई म्हणेल खरी शिवजयंती साजरी झाली. तुमच्यातला एखादा पोरगा म्हणेल इथं मी आजपासून एखादी केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गुडपल्या क्लासिक खाणार नाही, तर ती आई म्हणेल वा महाराज खूप चांगलं काम करून गेलं. राजांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं बरं का. असं दारू पिऊन नाचण्याची शिवजयंती नाही ही. दारू प्यायची धिंगाणा घालायचं त्याच्यासाठी नाही शिवजयंती, उगा धिंगाणा घालण्यासाठी नाही. ही शिवजयंती या पोरांनी जी केली नाही कीर्तनाची, याच्यासाठी शिवजयंती आहे. हा राजा वरून पाहत असेल तर या चितेगावावर पुष्पवृष्टी करत असेल. माझी शिवजयंती कीर्तनानं साजरी केली, माझी शिवजयंती गायनानं साजरी केली, माझी शिवजयंती विचारानं साजरी केली. ऐका रे, द्या राजा मुकुट द्या. राजाने त्याच्या डोक्यावर मुकुट घातला, कपडे घातली, तलवार लावली, शेला बांधला. ऐका वेळ कमी आहे, दोन बाजूला दोन पालख्या काढायचं नियोजन आहे. एका पालखीमध्ये राजे बसले, एका पालखीमध्ये शिवानावी बसला. दोन बाजूला दोन पालख्या. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. सह्याद्रीच्या कडाकपारातून आवाज घुमला. राजा पळाला, राजा पळाला, राजा पळाला, राजा पळाला. हुजूर दगा, राजा पळाला. हा कोण आहे? हा सिद्धी. हा कोण आहे? सिद्धीनं विचारलं. हा शिवा नावी आहे, राजांच्या वेशातला आहे. तलवार बाहेर निघाली. एक सिद्धी मसुद्दी, एक सिद्धी जोहार, एक फाजल खान, आणि 3 तलवारीने कत्तल झाली त्याची. ऊसाच्या कांड्यासारखी हात कापली त्याची, ऊसाच्या कांड्यासारखी पाय कापली. ऐका, त्याच्या पोटाचे 4 भाग केले. तलवारीच्या टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले. सगळं मांस एका पोत्यामध्ये भरलं. त्या पोत्याची गाठ बांधली आणि राजांना सप्रेम भेट पाठवली. ज्या दिवशी शिवाजी राजांनी मांस सोडलं, हंबरडा फोडून महाराज रडायला लागले. स्वतःचा पोरगा गेला होता आग्र्याला, सोडून आलते तेव्हा रडले नव्हते. ऐका, अफजल खानाचं संकट आलं होतं तेव्हा राजे रडले नव्हते. आज मात्र माझा जीवाचा जिवलग मित्र माझ्यासाठी हातापायाचे तुकडे करून गेला. जसं एखादा वनवा पेटावा आणि अंतकरणामध्ये जाळ व्हावा आणि भगवंताचा धावा तुकोबारांनी करावा, तसा धावा सुरू केला माझ्या राजानं. जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी आता याच्या आईला काय सांग, आता याच्या बायकोला काय सांग, त्याच्या आईला म्हणू का तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आहे? काय म्हणेल त्याची आई मला? 6 महिन्यापासून त्या पोरीनं नवरा पाहिला नाही, तिला कसं सांगू की तुझं कुंकू संपलंय? हे धावर केशवा माझी मदत कर. कसं सांगू त्याच्या आईला, काय करू याचं? राजानं माती गडावर केली त्याची. राजानं त्याची त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगा पूजन गडावर केलंय, त्याचे सगळे विधी गडावर झालेत. अजून त्याच्या आईला माहिती नाही, अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही, अजून महाराष्ट्राला माहिती नाही, फक्त राजाला माहितीये.
सगळा विधी झाला. 20 दिवस गेले. माझ्याकडे बघा. आणि 20 दिवसानं राजानं गावच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहे. त्या आईनं घर सारवून काढलं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, सगळं घर तयारी करायला लागलं. सगळ्यांना वाटलं राजा काहीतरी आनंदाचं सांगायलाच येणार आहे. त्या शिवाच्या आईने तर आपल्या ठेवणी ती नऊवार साडी सुनाला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, आरतीचं ताट तयार करा, सगळं स्वराज्य तयार होतंय, राजे येणार आहेत, तुमचे मालक पण येतील. कोण सांगणार त्या पोरीला की तुला मेकअप करण्याचा अधिकार राहिला नाही, साडी घालण्याचा अधिकार राहिला नाही, तुला कुंकू लावण्याचा अधिकार नाही? कोण सांगणार त्या मुलीला? कोण सांगणार त्या आईला तुझा मुलगा राहिला नाही? स्वयंपाक सुरू झाला, पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू झाला. आनंद आनंद आहे. राजेगावच्या वेशीला, राजेगावच्या धनगराच्या आळीला, राजे मराठ्याच्या आळीला, राजा तर शिवाच्या आळीला आले. त्या पोरीनं कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं. राजांच्या कपाळी गंध लावायचा. पुढे सरकली. तेवढ्याच दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाढू राजन. दुसऱ्याच पोरीच्या हातामध्ये ताट दिलं. पायापटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबीर येऊन बसले. पाण्याचा तांब्या आणि गुळाचा खडा दिला आणि पहिला प्रश्न राजांनी विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही? का तिचा अपमान केला? राजा ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग वाळू द्यायचं की तिला, का तिला बाजूला काढलं? अहो राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. तर ती आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला, हिचा मुलगा माझ्यासाठी कामी आला. या आईला कोणी सांगितलं? आई म्हटली, कोणी सांगितलं नाही राज, तुम्ही जगाला फसवताल जाणता राजे. एक आईला नाही फसवू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन. तुमच्या आमच्या दारात आलात राज, तरी माझा पोरगा दिसला नाही. त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. राज आज माझ्या पोराला माहिती झालं असतं ना तुम्ही घरी येणार आणि त्याची बायको तुम्हाला गंध लावून आरती करणार आहे आणि मी तुम्हाला पुरणाची पोळी बनवणार आहे, तर माझा पोरगा आज कुठूनही हजर झाला असता. सगळ्या गावात नाचला असता राज. सगळ्या गावात नाचून म्हणला असता, आई राजा येणार आहेत, आई राजा आपल्या घरी येणार आहेत, आई राजा आपल्या घरी, आई राजा आपल्या घरी, आई राजा आलंय, आई राजा आलंय, आई राजा आलंय, आई राजा आलंय राज, आई राजा आलंय राज, आई राजा आलंय राज. सगळ्या गावात ज्या आरती तुम्ही येत, माझा पोरगा येत नाही, माझा पोरगा आता राहिला नाही. राजे रडायला लागले. सांगण्याच्या आधी कळलं आईला. राजे रडायला लागले. चांदीनं सोन्याने भरलेली ताटा आली. ती आई म्हटली, राजा नको, तुमचं सोनं चांदी नको मला. मग काय देऊ आई तुम्हाला? एकच द्या. आतापर्यंत पोरगा यायचा शिमग्याला, दिवाळीला, सणाला, पुरणाची पोळी खायचा. आता मला पोरगा नाही राहिला. तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्ही पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले. राजा म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खाईल. आईनं सुद्धा डोळे पुसले. आई म्हटली, मग राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा उरलाय, उरलाय तो माझा मुलगा. ते समोरचे दादा हंबरडा फोडून रडायला लागले. हंबरडा फोडून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मागच्या माता रडायला लागल्या. खूप मोठा इतिहास आहे महाराज राजांचा. या नाव्यासाठी आपण म्हटलं पाहिजे, शिवा नाव्यासाठी. काय द्यावे त्यासी वावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा, विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई